नमस्ते, श्रावूज किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवत आहे मिरचीचा ठेचा. त्यासाठी मी मिरच्या नीट करून घेतलेल्या आहेत. तवा गरम करून त्यामध्ये मी मिरच्या भाजलेल्या आहेत. नंतर त्यामध्ये मी थोडेसे शेंगदाणे घातलेले आहेत. मिरच्या आणि शेंगदाणे दोन्ही एकत्र असे छान भाजून घेऊ. नंतर त्यामध्ये मी थोडेसे लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत. त्याही आपण भाजून घेऊ. येथे तुम्ही बघू शकता आपले शेंगदाणे मिरची छान अशी भाजलेली आहे. त्याला डाग पडेपर्यंत भाजून नंतर ते काढून घेऊ. उकळीमध्ये मिरची, शेंगदाणे आणि लसूण पाकळ्या घालू. नंतर चिरलेली कोथिंबीरही घालू आणि चवीनुसार मीठ घालून ते आपण बारीक करू. येथे तुम्ही बघू शकता आपला मिरचीचा ठेचा बनत आहे. अजून थोडा वेळ बारीक करून आपला मिरचीचा ठेचा तयार आहे. येथे बघू शकता तुम्ही उकळीमध्ये छान असा बारीक झालेला आहे. आता मी नंतर तव्यामध्ये 1 चमचा तेल घालून बारीक केलेला मिरचीचा ठेचा थोडासा अजून भाजून घेते. त्यामुळे तो जरा सुटसुटीत होतो आणि जास्त दिवस टिकतो परत भाजल्यामुळे आणि चवीलाही खमंग लागतो. तर तयार आहे आपला मिरचीचा ठेचा. हा करून आपण 7-8 दिवस खाऊ शकतो. तयार आहे आपला मिरचीचा ठेचा. तो तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता. मिरचीचा ठेचा आणि दही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खूप खमंग लागतं. तर तुम्ही नक्की खाऊन बघा हा मिरचीचा ठेचा. धन्यवाद.